पुण्यातील जमीन प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी असं सचिन खरात यांनी म्हटलंय। महार वतनी जमीन घेणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी असं सचिन खरात म्हणतात। पार्थ पवार यांच्या जमीन खरेदी वादावरून सचिन खरात यांची ही मागणी। महार वतनी जमीन कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणालाही खरेदी करता येत नाही। ही जमीन 1804 कोटी रुपयाची होती असे समजते आणि 300 कोटीला विकत घेतली। त्यामुळेच आम्ही मागणी करत आहे की या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी। या प्रकरणाची चौकशी करताना निवृत्त न्यायाधीशांमार्फत ही चौकशी समिती नेमून चौकशी करण्यात यावी अशी मागणी आमची आहे। या प्रकरणामध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष राज्य सरकारला करत आहे। या जागेचा जो हे दाखवलेला आहे पत्ता तो मुळशी तालुक्यात दाखवला आहे, म्हणजे मुळशी तालुका दाखवला आहे। हे कशासाठी करण्यात आलं? कारण असे ज्यावेळेस मोठे डॉक्युमेंट्स होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठलीही चूक असता कामा नये, परंतु इथे मात्र हे जाणीवपूर्वक केलंय की आणखी काही याचा तपास पाहता करावा लागेल। ज्या पद्धतीने चुका घडल्या ते पाहता याच्यामध्ये काहीतरी मोठं काळबेर आहे आणि हे कुणाच्या तरी म्हणजे आता अजित पवारच त्यांच्या दबावाखाली हे झालंय का याची चौकशी झाली पाहिजे। सगळी यंत्रणा, रेव्हेन्यूची यंत्रणा, नोंदणीची यंत्रणा, सगळ्या यंत्रणा ज्यांनी कोण म्हणते की तिथे ITS पार्कसाठी ती जागा घेतली त्या यंत्रणा ज्यांनी परवानगी दिली त्या सगळ्या यंत्रणा याच्यामध्ये सामील आहेत।